नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण शब्द एक, प्रयोग किंवा उपयोग अनेक हे नवीन टॉपिक पाहणार आहोत. द सेम वर्ड, THE, SAME सेम, WORD वर्ड, used USED as different DIFFERENT parts PARTS of speech SPEECH बघणार आहोत. चला तर मग अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया. काही शब्दांचा वापर वेगवेगळ्या प्रकारात किंवा वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये केला जातो. त्यांचं चालवत असताना आपल्याला शब्दाच्या प्रयोगानुसार त्याचा प्रकार कोणता आहे ते लक्ष ठेवावं लागतं. काही अवघड शब्दांचं ते चालवत असताना त्यांच्या प्रयोगानुसार त्याचा वापर केला जातो. अशा स्थितीमध्ये अभ्यासू व्यक्तींनी किंवा अभ्यासकांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आता आपण नंबर 1 पाहणार आहोत, अबाउट. आता हे अबाउट नेमकं कसं आहे ते बघा. अबाउट, आता हे अबाउट बघा. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट राम? मी कुठल्याही वाक्याचा मराठीत किंवा हिंदीत अर्थ सांगणार नाही, कारण आता आपलं बरंच व्याकरण झालेलं आहे. सो अर्थ तुम्ही शोधायचा आहे. प्रश्नार्थी वाक्य आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे अबाउट जे वापरलं आहे ते नेमकं काय म्हणून वापरलं आहे. तर ह्या ज्या वाक्यामध्ये अबाउटचा वापर झालेला आहे तो शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशन ने झालेला आहे. आणि गव्हर्निंग द नाउन राम, राम या शब्दाला अबाउट या प्रिपोजिशनने गव्हर्न केलेलं आहे. म्हणजे रामचं ओपिनियन अबाउट राम, म्हणजे राम हा शब्द अबाउट नंतर आला म्हणून त्याला म्हटले गव्हर्न बाय द प्रिपोजिशन. पुढचं वाक्य बघा. गो अँड रन अबाउट. आता गो अँड रन वाक्य नंबर 2 आहे. आता याच्यामध्ये जर अबाउट आलेलं आहे तर हे जे अबाउट आलेलं आहे तर या वाक्यामध्ये अबाउट या शब्दाचा वापर किंवा प्रयोग क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब, स्थानदर्शक क्रियाविशेषणासारखा झालेला आहे. आणि त्याने मॉडिफाईंग द वर्ब रन या क्रियापदाला त्याने मॉडिफाय केलेलं आहे. पुढचं बघूया. नंबर 2 दुसरा शब्द आहे आफ्टर. आता आफ्टरचं वाक्य बघूया. द डॉग रॅन आफ्टर मी इन द स्ट्रीट. आता याच्यामध्ये आफ्टर हा जो शब्द आहे तो सुद्धा प्रिपोजिशन आहे आणि गव्हर्निंग द प्रोनाउन मी, मीला गव्हर्न केलंय आफ्टर या शब्दाने. दुसरं वाक्य बघा. इन हिज आफ्टर लाईफ मॅन बिकेम्स वाईज. आता आफ्टर इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे, म्हणजे विशेषण म्हणून आलेलं आहे. आणि कोणतं ॲडजेक्टिव्ह आहे तर क्वालिटी आहे, गुणवाचक विशेषण आहे. पुढचं बघूया. आणि हे ॲट्रिब्युटिव्हली आलेलं आहे. ॲट्रिब्युटिव्हली आलेलं आहे म्हणजे काय तर उद्देश्य विभागाचा भाग आहे. युज्ड क्वालिफाईंग द नाउन. आणि कशाला क्वालिफाय केलं आहे? लाईफला केलेलं आहे. लाईफ या नामाला त्याने क्वालिफाय केलेलं आहे. पुढचं वाक्य बघा. ही रिच्ड द स्टेशन आफ्टर द ट्रेन हॅड गॉन. आता ही रिच्ड द स्टेशन, तो स्टेशनला पोहोचला. केव्हा पोहोचला? आफ्टर ट्रेन हॅड गॉन, गाडी गेल्यानंतर गेला. ह्या वाक्यामध्ये जे आफ्टर आलेलं आहे ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणून आलेलं आहे. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सने काय केलं आहे तर 2 सेंटेन्सेसला जॉईन केलं आहे.
कोणत्या टू सेंटेन्सला कोणती दोन वाक्य त्यांनी जोडले, तर ही रिच्ड स्टेशन, ही रिच्ड अँड द ट्रेन हॅड गॉन. ह्या दोन वाक्यांना ह्याने अँड याच्यामध्ये इथे जोडलेलं आहे. म्हणजे वाक्य बघा कसं होतं, ही रिच द स्टेशन आफ्टर द ट्रेन हॅड गॉन. आलं लक्षात? म्हणजे हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे. पुढचं बघा. आता आपण अबव या शब्दाचा प्रयोग पाहणार आहोत. द हेवन्स आर अबव. अबव म्हणजे वरती. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे स्थानदर्शक क्रियाविशेषण म्हणून आलेलं आहे. मॉडिफाईंग द व्हर्ब आर. पुढचं बघा. ॲनलाइज द अबव सेंटेन्स. ॲनलाइज म्हणजे अबव. आता हे इथे विशेषण म्हणून आलेलं आहे. आणि क्वालिफाईंग द नाऊन सेंटेन्स पुढं हे केलं. द रेन. पुढचं वाक्य. द रेन कम्स फ्रॉम अबव. आता द रेन कम फ्रॉम अबव म्हणजे काय, इथे ॲडव्हर्ब आलेलं आहे. यूज ॲज अ नाऊन, सिंग्युलर नंबर, न्यूटर जेंडर, ऑब्जेक्टिव्ह केस, कर्मकारक आहे. गवर्न बाय द प्रिपोजिशन फ्रॉम. लक्षात आलं? फ्रॉम या क्रिया शब्दयोगी अव्ययाने याला गवर्न केलेलं आहे. पुढे बघा. पुढचं वाक्य. अ किंग इज अबव द लॉ ऑफ द लँड. आता अबव हे प्रिपोजिशन आहे गव्हर्निंग द नाऊन लॉ. लॉला त्याने हे केलेलं आहे. तर मला खात्री आहे याचे मी बरेचसे भाग आपल्याला बनवणार आहेत. जवळपास भरपूर उदाहरणं मी तुम्हाला त्याची देणार आहे. भेटूया ह्याच व्हिडिओच्या पुढच्या भागात. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.